आणि यानंतर पुन्हा एकदा एका ब्रेकिंग बातमीकडे वळतोय। बातमी आहे रवींद्र वायकर संदर्भातली। रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर असून रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी छापेमारी करण्यात आलेली असून 10 ते 12 अधिकारी सकाळीच रवींद्र वायकरांच्या घरी दाखल झाले। सकाळी 8:30च्या सुमारास हे अधिकारी रवींद्र वायकरांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि ईडीकडून त्यांची चौकशी केली जाते। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीने छापेमारी केलेली आहे। त्याचबरोबर 10 ते 12 अधिकारी सकाळी वायकरांच्या घरी 8:30 वाजता दाखल झालेले असून जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी केलेली आहे। रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी केली जाते। सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जाते। रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने छापेमारी केलेली असून जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे। तर सकाळी 10 ते 12 अधिकारी रवींद्र वायकरांच्या घरी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण कागदपत्रांची या ठिकाणी तपासणी सुरू आहे। तर ईडीने ही सकाळी 8:30 वाजताच कारवाई केलेली आहे। 10 ते 12 अधिकारी रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांच्या घरामध्ये झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। संपूर्ण जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, सकाळी 8:30 वाजल्यापासून रवींद्र वायकरांच्या घरी ईडीने छापेमारी केलेली आहे। अजूनही चौकशी सुरू आहे। काय सविस्तर अपडेट्स? मिनाली, आपल्याला माहिती आहे की ईओडब्ल्यूने याच प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता। कारण जोगेश्वरी भूखंड प्रकरणावर जवळपास 2 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम करून 500 कोटींचं 5 स्टार हॉटेल बांधणार होते रवींद्र वायकर। त्यांना बीएमसीने परवानगी दिली होती, पण या सगळ्याच प्रकरणामध्ये गौड बंगाल असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप केला होता। छाननीनंतर बीएमसीने दिलेली परवानगी रद्द केली, खोटे कागदपत्र, असे अनेक वेगळ्या प्रकारचे आरोप झाले की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार दुर्व्यवहार झाला आहे, अशा प्रकारची तक्रार ईओडब्ल्यूने दाखल केली। अर्थातच रक्कम मोठी असल्यामुळे ईडीनं 3 नोव्हेंबर 2023ला ईओडब्ल्यूने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ECIR दाखल केला। तेव्हापासून खरं तर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। व्याप्ती याची अनेक मोठी आहे। रवींद्र वायकर उबाटा गटाचे आमदार जरी असले शिवसेना, तरीही रवींद्र वायकर यांचं हे जे प्रकरण आहे ते प्रकरण अत्यंत सेन्सिटिव्ह मानलं जात आहे। मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा रवींद्र वायकर यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दिलासा मिळावा याकरता प्रयत्न केले होते। उच्च न्यायालयात सुद्धा त्याला दिलासा मिळाला नाही, चौकशीचा ससेमिरा लागला आणि या सगळ्या प्रकरणाचं गूढ आणि गांभीर्य हे अधिक गडद झालेलं आहे। रवींद्र वायकर यांच्या अडचणीमध्ये वाढ नक्कीच मानली जाते। ईडीच्या 12 अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये 3 अधिकारी हे विशेष आर्थिक पथक प्रशांत या ठिकाणी दाखल झाले। मी थोडं तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत किरीट सोमय्या आहेत, भाजपचे नेते। किरीटजी, रवींद्र वायकरांच्या घरावर छापेमारी केली आहे। पुन्हा एकदा ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे, कारण ईडीकडून पुन्हा एकदा त्यांच्या घरावर छापेमारी करून चौकशी सुरू आहे। उद्धव ठाकरे, त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरेचे सगळे सहयोगी नेत्यांनी कोविड मध्ये फक्त आणि फक्त लुटण्याचे, भ्रष्टाचाराचे उद्योगधंदे केले। आता एक 39 तक्रारी मी केल्या होत्या। वायकरवर 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या हॉटेलची परमिशन घेतली। शिंदे सरकारने कारवाई केली, उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली। उद्धव ठाकरेचे पार्टनर 19 बंगलो मधले रवींद्र वायकरच आहे, जे नोटबंदी काळात शेकडो कोटी रुपयाची जो घोटाळा केला। चंद्रकांत पटेल, पुष्पक बुलियन हे पण रवींद्र वायकरचे पार्टनर आहेत। तर एवढे सगळे जे घोटाळे यांनी केलेले आहे त्याचा हिसाब तो देना पडेगा। किरीटजी, आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय आताची सगळ्यात मोठी बातमी, ती म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारी बातमी आहे। कारण उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या कडे सकाळीच ईडीने धाड टाकलेली आहे। सकाळी 10 ते 12 अधिकारी 8:30च्या सुमारास त्यांच्या घरी दाखल झालेले असून ईडीकडून चौकशी केली जाते। तर या आधी देखील ईडीने वायकरांविरोधात गुन्हा दाखल केलेला होता। बेकायदेशीर हॉटेल बनवल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा ईडीने या ठिकाणी छापेमारी केलेली असून त्यांची चौकशी केली जाते।